भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे। जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवात्पदे शुभदे। स्वतन्त्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे, वन्दे वन्दे। नमस्कार मंडळी. देशभक्ती म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम, निष्ठा, अभिमान, कृतज्ञतेचा भाव, देशाचं हित जोपासणं, विकासाच्या कामांना हातभार लावणं, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणं आणि संरक्षण कार्यात सहभागी होणं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वसामान्यांचं योगदान हे या प्रकारचं असतं. परंतु आपल्या संरक्षण दलाचे जवान तर प्रत्यक्षपणे देशसेवा करत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या की पुढे काय होणार आहे याची चिंता सर्वच नागरिकांना लागली होती. पहलगाम हल्ल्याला चोख उत्तर दिलं गेलं ते 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. हे ऑपरेशन सिंदूर प्रत्यक्षात उतरणं आणि जिंकणं हा प्रवास काही सोपा नव्हता. देशाची सर्वच यंत्रणा एकजुटीनं कार्य करत होती आणि नेमकं हे सगळं कसं क्रमवार घडत गेलं हे आपण आता जाणून घेणार आहोत कर्नल तुषार जोशी, सेना मेडल यांच्याकडून. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कर्नल तुषार जोशी यांना कुमाऊ रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांची नियुक्ती राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल अर्थात NSG मध्ये झाली आणि त्यानंतर NSGच्या स्पेशल ॲक्शन ग्रुपमध्ये कार्यरत असताना कर्नल तुषार जोशी यांनी 24 सप्टेंबर 2002 रोजी गांधीनगर, गुजरात येथील अक्षरधाम मंदिरातील अतिरेकी हल्ल्याचं नेतृत्व केलं. या हल्ल्यात 2 अतिरेक्यांनी अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली आणि अनेक नागरिकांना वेठीस धरलं होतं. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्यासाठी त्यांना 15 ऑगस्ट 2003 रोजी सेना मेडल देऊन गौरवलं. कर्नल तुषार जोशी हे नागालँड आणि मणिपूर या ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कंपनी कमांडर म्हणून कार्यरत होते आणि नागा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. कर्नल तुषार जोशी हे दहशतवाद विरोधी ऑपरेशन्समध्ये तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी अमेरिकेतील मरीन दलासोबत दहशतवाद विरोधी प्रशिक्षणही घेतलं आहे. सेवानिवृत्त होण्यापूर्वी गुजरात बटालियन NCCचे आणि त्यानंतर महाराष्ट्र बटालियन NCC आणि मुंबईचे कमांडिंग ऑफिसर ते होते आणि गेली 32 वर्ष त्यांनी शौर्य आणि समर्पणाने लष्कर सेवा ही केलेली आहे. सर, आता सगळ्यांच्याच मनात जो प्रश्न आहे तोच मी तुम्हाला अगदी सुरुवातीला विचारते की ऑपरेशन सिंदूर जे आहे ते किती महत्वाचं होतं? ऑपरेशन सिंदूर याचे जसं तुम्हाला नाव मी ऐकलं तुम्ही, सिंदूर याच्याकरता ठेवलंय की कारण की पहलगामच्या अतिरेकी हल्ल्यात आपले काही नवविवाहित जे होते त्यांना विधवा करण्यात आलं आणि त्यांचे हस्बंड्सला त्यांना तिथे मारलं आणि ते पण धर्म विचारून मारलं. अशा वेळेस जे लोकांवर जो आक्रोश होता आणि सिंदूर हे एक आपल्या भारतीय हिंदू महिलाचे एक सिंबल आहे, तर म्हणून त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर म्हणून असं ठेवला गेला. कारण की तो एक बदला होता जो आपल्याला घ्यायचा होता अगेन्स्ट टेररिस्ट, अगेन्स्ट द गव्हर्नमेंट जो त्याला सपोर्ट करत होता. तर आपला एम याचा ऑपरेशन सिंदूरचा ते होता. आणि हे केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर हे भारताच्या सोव्हर्निटीच्या रक्षा करत होतं आणि शत्रूला एक क्लिअर स्पष्ट हा इशारा होता. त्याच्याकरता आपण हे केलं. आणि या ऑपरेशन सिंदूर मध्ये दुसरं म्हणजे एक धोरणात्मक संदेश होता, म्हणजे एक स्ट्रॅटेजिक सिग्नलिंग म्हणतो. तर त्याच्या हे केलं की इट इज लाइक अ डेटरेंट. हम मारेंगे, ये नया भारत है, हम मारेंगे तो घुस के मारेंगे. तो ये इट वॉज एक डेटरेंट होता. तर याच्याकरता म्हणजे हे ऑपरेशन शत्रूंचा ठाम संदेश देत होते की भारताकडे क्षमता आहे आणि ते पण निर्धारी आहे. करेक्ट. दुसरं म्हणजे लष्करी सज्जता की प्रिपेअर्डनेस. आम्ही कोणत्याही क्षणी केव्हाही शत्रूला आम्ही मारू शकतो. आणि त्यानंतर आमचं काय म्हणतात त्याला प्रत्युत्तरात्मक धोरण, म्हणजे आमचं जे त्याचं रिटॅलिएटरी जे आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्याकरता आधी आपला स्टान्स असायचा डिफेन्सिव्ह. आता आपण ऑफेन्सिव्ह डिफेन्स झालाय. आपण लोक ते शत्रूची वाट पाहत नाही, आपण त्याच्या आधीच हल्ला करतो आणि स्वतःला डिफेंड करतो.
आणि दुसरं म्हणजे जनतेचा आत्मविश्वास. हो. जेव्हा लष्कर किंवा इंडियन गव्हर्नमेंट जेव्हा असे स्टेप्स घेते तेव्हा जनतेला, सिटीजन्सला एक विश्वास पैदा होतो आपल्या आर्म फोर्सेस, आर्मी म्हणजे आर्मीचा अर्थ आर्मी, एअरफोर्स, नेव्ही यांच्याप्रती त्यांना विश्वास जागृत होतो आणि जे प्रेझेंट जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरही विश्वास होतो. आणि जिओ पॉलिटिकल ते आहेच हो. की आपण बाहेरचे जे दुसरे इंटरनॅशनल याच्यामध्ये फोरम मध्ये आपली एक मॅच्युअर कंट्रीची एक ते येते की आम्ही जे आता ऑपरेशन सिंदूर केला आहे तो आम्ही ओनली टेररिस्ट कॅम्पवर हल्ला केलाय. आम्ही त्यांच्या सिव्हिल हॅबिटॅट किंवा सिव्हिल नागरिकांवर करत नाहीये आणि दुसरं मिलिटरी इस्टॅब्लिशमेंटवर पण करत नाहीये. आम्ही फक्त टेररिस्ट कॅम्प ज्यांनी आमच्या सिटीजन्सला मारलं आम्ही म्हणून त्यांच्या टेररिस्ट कॅम्पच्या मागे लागलो. याच्याकरता हे ऑपरेशन सिंदूर हे जरुरी होतं. खूप महत्वाचं होतं. अगदी खरं आहे. पण जेव्हा पहलगामवर हल्ला झाला तेव्हा सुरक्षा व्यवस्था तिथे नव्हती का, हा एक प्रश्न निर्माण होतो. आता मला सांगा, आर्टिकल 370 कशाला काढलं आपण? याच्याकरता काढलं, हे आपल्या सिटीजन्सला दाखवण्याकरता, पाकिस्तानला दाखवण्याकरता, पाकिस्तानमध्ये राहणारे आणि ट्रेन होणारे टेररिस्ट करता, बाकीचे जे कंट्रीज आहेत त्यांना दाखवण्याकरता की काश्मीर हा आमचा भाग आहे. हो. हा आमचा भाग आहे. आणि जे आर्टिकल 370 होतं हे एक टेम्पररी प्रोव्हिजन होतं जे 10 वर्षामध्ये आपल्याला चेंज करायचं होतं. पण आपण केलं नाही बिकॉज ऑफ काही पॉलिटिकल इंटरेस्ट असतील की काही असेल, काही असू दे, पण ते केलं नाही. पण जेव्हा या गव्हर्नमेंटने आता 370 काढलं त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर हे झालं की तिथे नॉर्मल्सी यायला लागली. तिथे जे दगड मारायचे ते बंद झालं. तिथे लोक इन्व्हेस्ट करायला लागले. सकारात्मक बदल झालाय. हे ना पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होत होती. इन्व्हेस्टमेंट झाले. दुसरे कंट्रीज जे सौदी वगैरे त्यांनी तिथे इन्व्हेस्ट केलंय. हे पॉसिबल नसतं समजा 370 आपण काढलं नसतं तर. 370 काढण्याचा अर्थ काय? म्हणजे तिथली डेव्हलपमेंट, तिथे लोकांना इन्व्हेस्ट केल्यामुळे तिथल्या लोकांकडला नोकरी, तिथलं टुरिझम. काश्मीरमध्ये सगळ्यात मोठं बिझनेस काय म्हणजे टुरिझम. दल लेकवर ते शिकारावाले आहेत, त्यांचे टुरिझम किती रेव्हेन्यू ते तिथे आपलं कमवू शकतात. आणि अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी 370च्या आधी काय होतं, प्रत्येक दगडाच्या मागे एक फौजी असायचा. आणि तिथे पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगर, सोनमर्ग हे जे म्हणजे हे टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथे समजा आपण आर्मीचे लोक आणि पोलीसचे लोक, राष्ट्रीय रायफलचे लोक भरून ठेवले तर तिथे जसं आम्ही आमच्या फॅमिली बरोबर चाललोय आम्ही कसं कम्फर्टेबल राहणार? करेक्ट. म्हणून जिथे हल्ला झाला, बेरान व्हॅली म्हणतात त्याला, तर तिथे हल्ला झाला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये नव्हते पण विजिल होतं. इट वॉज विजिल होतं पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर पोस्ट वगैरे होते म्हणून थोडा वेळ लागला. नेहमीसारखं आपण ते नाही करू शकत. तिथे लष्कर आणि तिथे आर्मी आपण ठेवू शकत, कारण की आपल्याला तिथे नॉर्मल्सी ठेवायची आहे. आणि पाकिस्तानला बहाणा मिळून जाईल की बघा 370 काढलं तरी तिथे काही नॉर्मल नाहीच आहे. तिथे लोकांमध्ये भीती आहेच, दहशत आहेच की काही ना काही म्हणजे होऊ शकतं. म्हणून सगळी इतकी आर्मी आणि इतके लोक तिथे या जागेवर आहेत. हेच कारण होतं की त्या पर्टिक्युलर जागेवर नव्हते. ऍक्शन नंतर मग घेतली. अगदी खरं आहे. आणि 7 मे रोजी दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला गेला, एअर स्ट्राईक केलं गेलं, ते कशा प्रकारे केलं गेलं आणि एकंदर पूर्ण हे जे ऑपरेशन झालं ते कसं होतं? सुरुवात झाली आपली अतिरेकींच्या टेररिस्टच्या कॅम्प्सवर मारा. कारण की आपला मेन एम ऑपरेशन सिंदूरचा हाच होता की आम्ही टेररिस्ट कॅम्प्सवर अटॅक करू. टेररिस्ट कॅम्प्सचे जे होते त्याचे सगळे कॉर्डिनेट्स आपल्याला माहित होते. ते आपल्या काय रॉ आहे, NTRO आहे, IB आहेत, आपले पुष्कळशी आपले इंटेलिजन्सचे ऑर्गनायझेशन्स आहेत, आपले स्वतःचे इन्फॉर्मर्स असतात. ते आपल्याला सगळ्यांचे कॉर्डिनेट्स पण माहिती की कुठे 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 यांचे टेररिस्ट कॅम्प आहेत. ते सगळे आम्ही आधीच 22 एप्रिल ते 7 मे आम्ही काय केलं, हीच तर तयारी केली की आता मारायचं तर आपल्याला. आता टेररिस्ट कॅम्प जितके डेझिग्नेटेड टेररिस्ट कॅम्प्स होते सगळ्यांना आम्ही ते प्लॉट केलं. आणि बरोबर आमचे जे म्युनिशन्स होते म्हणजे जे हत्यार आणि त्याला आम्ही रेडी बिलकुल तयार फीड करून ठेवलं. आणि बरोबर कारण की 1:44 अटॅक सुरू झाला. आणि तो टाइम असतो जेव्हा आपल्याला झोप येत असते, सगळ्यात डल टाइम असतो. पण जेव्हा आपण रात्री जागतो मग 2 वाजेपर्यंत आपल्याला अशी गुंगी यायला लागते. खरंय. बट तो पिरियड खूप अटेंटिव्ह नसतात. आम्ही त्याचाही फायदा घेतला. पहिला आपलं जे अटॅक सुरू झाला 1:44 सकाळी पहाटे सुरू झाला. याच्यात आम्ही प्रेसिशन गायडेड म्युनिशन्स म्हणजे PGM म्हणतो त्याचा वापर केलाय. ड्रोन सर्व्हेलन्सचा वापर केलाय.
हो. ठीक आहे, ड्रोन पण पाठवले, हो. त्यांनी सर्व्हेलन्स केला, त्यांनी सगळं दाखवलं, म्हणजे ते फॉलो म्हणजे सगळं म्हणजे सगळी पाहणी करून आले. हो, सगळी तयारी करून आलो. आणि नाईट विजन जे आपले फायटर जे जेट्स आहेत त्यांच्या नाईट फायटिंग जे केपेबिलिटीज होती तर त्याचा वापर केला. मिराज 2000 रफाल या विमानांचा आपण ते केला. आणि आम्ही असे प्रेसिजन मिसाईल्स वापरले आहेत ज्यांनी फक्त टेररिस्ट कॅम्पवरच हल्ला केला. हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट, सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही की आम्ही प्रेसिशन गायडेड मिसाईल्स जे वापरले किंवा जे आम्ही ॲम्युनिशन्स वगैरे मिसाईल वापरले हे प्रेसिशन वापरले. आम्ही सगळे टेररिस्ट टार्गेटवरच हल्ला केला आणि आम्ही हे एन्श्युअर केलं की कोणी काही कोलॅटरल डॅमेज नको व्हायला. कोलॅटरल डॅमेज म्हणजे अजून सिव्हिलियन्स मरतायत, सिव्हिलियनचे घर उडतायत असं नाही. बरोबर म्हणून आम्ही म्हणतो दिस ऑपरेशन वॉज सो सक्सेसफुल त्यात आम्ही प्रेसिशन मिसाईल्सनी आम्ही त्याला नेमके त्याच तोच ते 9 टेररिस्ट कॅम्प्स होते त्यांना आम्ही उडवलं नेमक्या ठिकाणी आणि नेमक्या पद्धतीनं ते ऑपरेशन आणि सक्सेसफुल कोणता ॲम्युनेशन वापरायचा त्यांना माहितीये, ते घराची बनावट कशी आहे, कॉन्क्रीट किती आहे, काय ते सगळं त्यांनी सगळं प्लॅन करून कोणता ॲम्युनेशन तिथे वापरायचं जे आतमध्ये जाऊन फाटेल त्याचा वापर केलाय. असं नाही की नॉर्मल उडवलं की वरतीच उडाले, नाही. बरोबर ते पण हे आमचे IF आणि आमचे आर्म फोर्सेसची जी केपेबिलिटी होती ते त्यांना जाणून दिले की हम जो बोलते हैं वो करते हैं, जहाँ चाहिए हमारा टाइम होगा, हमारा वक्त होगा और हमारी गोली होगी. इस तरह से हमने आणि दाखवून दिलं की हे कशा प्रकारे सक्सेसफुल झालं. ते हे सगळं झाल्यानंतर एक आपण बघायला मिळालं की कशा प्रकारे त्यांनी ते एअर स्ट्राईक केले आणि मग सगळ्याच वृत्तवाहिन्यांवरती आपल्याला पाहायला मिळालं. ऑपरेशन सिंदूर म्हटलं की कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग ही नावं पटकन डोळ्यासमोर येतात आणि त्यांनी खूप छान पद्धतीनं सगळ्या लोकांना सांगितलं. लोकांच्या मनातली भीती सुद्धा त्याच्यामुळे खरं तर कमी झाली. तर काय सांगाल आपण याबद्दल? सगळ्यात आधी तर मला कॉम्प्लिमेंट्स द्यायला पाहिजे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटवर की त्यांनी असा विचार केला की आम्ही 2 महिलांना त्यांना आपण पुढे आणू ॲज अ आर्मी स्पोक्स वुमन. कारण की हे पण दुसरं, कारण की ऑपरेशन सिंदूर रिलेटेड टू अ लेडी म्हणजे आपण त्याच्यामध्येच एक महिलाला आणलं तर दिस विल गिव्ह अ ब्रेव्ह फेस, ब्रेव्ह फ्रंट आपल्याला मिळेल आणि लोकांना येईल की वुमेन एम्पॉवरमेंट एक वेगळा संदेश जातो लोकांना. कारण सोफिया कुरेशी होते ते सिग्नल रेजिमेंटचे ऑफिसर आहेत, सिग्नल इंट मध्ये होत्या आणि नंतर ते मीडिया वगैरे मॅनेज करायच्या. कारण की सगळे आमचे PI जे पब्लिक रिलेशन्स त्याच्या बरोबर होत्या त्या, म्हणजे मीडिया समोर बोलण्याकरता आर्मीचं आपला पक्ष ठेवण्याकरता आम्ही कसं कसं केलं, काय केलं म्हणजे हे सांगण्याचं त्यांना संधी दिली गेली. तशीच जे विंग कमांडर व्योमिका सिंग आहेत ते एअरफोर्सच्या ते हेलिकॉप्टर पायलट आहेत, ते पण याच याच्यामध्ये त्यांना डिटेल केलं होतं. मग त्यांनाही याच्यात मीडियाच्या समोर जायची संधी मिळाली आणि या दोघी लेडी ऑफिसर्सनी इतक्या छान प्रकारे मीडियाला सांभाळलं आणि मोजून मापून बोलले की अशातला काही बोलायला नको ज्याच्यानी लोकांमध्ये एक पॅनिकची सिच्युएशन बनेल, लोकांमध्ये एक विश्वास जागृत केला आपल्या आर्म फोर्सेसच्या बद्दल. तर अशा तऱ्हेने या दोघी लेडीजनी खूपच सुंदर प्रकारे त्यांनी आपला पक्ष मांडला आणि ज्याचं हे इंटरनॅशनली पण होत होतं. इंटरनॅशनली पण हे लोक ऐकत होती आणि त्यांनी पण याची खूप सराहना केली, ह्याची दखल घेतली गेली आंतरराष्ट्रीय. खरं तर अशा ऑपरेशन्स नंतर ब्रीफिंग आणि मीडियाला समोर जाणं ह्याच्यामध्ये पूर्वीच्या तुलनेत आता बदल दिसून येतोय. तर काय हा बदल झालेला आहे आणि तो कसा सकारात्मक सुद्धा आहे, काय सांगाल? तुम्हाला माहित असेल कारगिलच्या वेळा नेहमी जेव्हा ऍक्शन व्हायचं त्याला त्याची मीडिया रिपोर्टिंग त्याचं रिपोर्टिंग होईपर्यंत खूप वेळ असायचा, खूप गॅप लागायचा. ठीक आहे, आपल्याकडे तसे पिक्चर्स तेव्हा टेक्नॉलॉजी पण तशी नव्हती की आपण रिअल टाइम पण म्हणतो ना रिअल टाइम पण देता येत होती. म्हणजे वी कॉल इट रिअल टाइम आणि नियर रिअल टाइम. म्हणजे समजा आता 1 वाजता काही झालाय तर 2 वाजेपर्यंत सगळं त्याची खबर लागायची. म्हणजे आताच्या ऑपरेशन मध्ये असं झालं. त्याच्या आधी जे होते तेव्हा आणि ते लिमिटेड असायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, किती सांगायचं, हे सांगायचं की नाही सांगायचं, केव्हा सांगायचं, या गोष्टीमध्ये ते वेळ लागून जायचं. आता या ट्राय सर्व्हिसेसच्या जे प्रेस ब्रीफिंग झाली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये त्यांनी सगळ्यांनी मिळून आपलं फॅक्ट्स त्यांनी ते समोर ठेवले आणि आत्ताचे जे आपण मीडियामध्ये जे आपण बोलतो म्हणजे काही आपण मीडिया ब्रीफिंग्स आपण देतो ते ऍक्च्युअली फॅक्ट बेस्ड असतात. फॅक्ट जे झालंय ते पाकिस्तान सारखं नाही की ते 4 वर्षाच्या आधीचं ते काय ते एरोप्लेन क्रॅश दाखवतात आणि म्हणतात आमची रफाल गेली, त्याच्यातलं नाही. फॅक्ट बेस्ड, टाइमली आणि व्हिज्युअल
म्हणजे त्याचं प्रत्येकाचं सबूत होते आपल्याकडे हो की हे उडवलं, याचा फोटो, हा हे व्हिडिओ, हा फोटो, हे ते त्याच्यावर टॅग केलेला, जिओ टॅग केलेला, टाइम, डेट, लोकेशन, लॉंग दिलेला, प्रूफिंग म्हणतो प्रूफिंग, ते सगळं फोटो व्हिडिओ सगळं दिलात. आणि सेकंडली म्हणजे जे फेक न्यूज असतात, जे रुमर्स असतात, त्याला ते मागे सारलं. त्याला यूज देत नाही. कोणी फेक न्यूज असतात, जे फेक न्यूज येतात त्यांना त्याची ते एक्झामिन करतात, चाचणी करतात, ऑथेंटिसिटी चेक करूनच त्या न्यूजला ते पुढे दिली जाते. पुढे. तो हा फरक आहे आताच्या मीडिया ब्रीफिंग मध्ये आणि आधीच्या. सर, आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ह्या ऑपरेशन सिंदूर मधनं संपूर्ण जगाला कोणता संदेश जो आहे तो दिला गेलेला आहे? सगळ्यात आधी म्हणजे शत्रूला काय संदेश दिला? सीमा पलीकडे किंवा आत असलेल्या दहशतवाद्यांना किंवा घातपाती शक्तींना भारत अशा कारवायांना मूकपणे आता सहन करणार नाही, हा ठाम इशारा होता. आता माझे विल नॉट टेक इट लाइंग डाऊन, त्याचा हल्ला करू, त्यांना मारू और अंदर घुस के मारेंगे जसं पीएम म्हणतात. तर एक शत्रूला एक चोख प्रत्युत्तर म्हणतो. हा शत्रूला संदेश होता. आणि आपल्या सिटीजन्सला, भारतीय जनतेला की आश्वस्त करण्यात आले की सरकार आणि सैन्य कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज आहे, केव्हाही ते तयार राहणार आहे. कधी काही असा प्रॉब्लेम आला, अशी काही इव्हेंच्युअलिटी झाली तर नक्की आपले लष्कर आणि आर्म फोर्सेस ते तयार असतील. बर. आणि या तिन्ही दलांमध्ये कसा समन्वय राखला गेला, म्हणजे एअर फोर्स, नेव्ही आणि आर्मी मध्ये सुद्धा? आता काय झालंय, सध्या त्यांनी इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ असंही त्यांनी नवीन सुरू केलं आहे. म्हणजे आता ते पण आम्ही सुरुवात झाली आहे ती. आता याच्यामध्ये काय केलं, आपल्या तिन्ही फोर्स मध्ये आम्ही जे म्हणतो सिनर्जी, एअर प्रोटेक्शन, एअर सुपेरियरिटी आम्हाला एअरफोर्स देते, आर्मी अटॅक करते, आर्मीचे जे डिफेन्स, एअर डिफेन्स ते दुश्मनांचे प्लेन्स, मिसाईल्स त्यांना उडवते अशी. आणि नेव्ही साइड मध्ये, नेव्हीने आपलं जसं नेव्हीचे वॉरशिप्स आपल्या अरेबियन सी मध्ये उभे आहेत, कराचीला थ्रेटन करतायत. म्हणजे असं तिन्ही प्रकाराने असे. आणि इट इज सगळं कॉर्डिनेटेड बॅटल, कॉर्डिनेटेड लढाई ही सुरू केली. सेकंडली जे रिअल टाइम इंटेलिजन्स शेअरिंग, आपण म्हणजे ते गुप्तचर समाहीकरण म्हणतो आपण सगळ्यांचं, म्हणजे ते इंटेलिजन्स शेअरिंग म्हणजे सगळ्यांचे आपले आपले चॅनल्स आहेत, वेगळे वेगळे तरीके आहेत आपले इंटेलिजन्स, आणि मग ते एक दुसऱ्याला शेअर करायचे. प्रत्येकाची कार्यप्रणाली जी आहे ते तिघांनी, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीनी आता जसे आले की त्यांची वॉर गेमिंग, यांची जी तयारी असते ती आता एकदम कॉर्डिनेटेड असते तिघांची मिळून. आणि हेच आपल्या या ऑपरेशन सिंदूर मध्ये हे पाहायला मिळालं. अगदी खरं आहे. आता सगळीकडे आपल्याला शांततापूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. तर अशा वेळेला लष्करी यंत्रणा जी असते ती कशा प्रकारे कार्यरत असते? त्याला म्हणतात स्टॅनफोर्ड डक सिंड्रोम. आता याचं असं आहे, जसं बतक असतो, तो वरती पाण्यावर शांत पोहत दिसतो, पण खाली त्याचे पाय आहेत ते पॅडलिंग करत असतात, हालचाल खूप चालू असते, आणि वरून तर शांत निवांत दिसतो. ह्याला म्हणतात स्टॅनफोर्ड डक. आणि आम्ही कसं शांत, आपले कंपोज, अगदी आमचं बॉडी लँग्वेज म्हणा, कंपोज आमचे काय म्हणतात त्याला टेम्परामेंट आम्ही ते ठेवतो. पण आतल्या आत आम्हाला आमची ट्रेनिंग चालू असते. आतल्या आत आमचे जे रडार्स, आमचे आईज अँड इयर्स म्हणतो आम्ही, रडार्स, आमचे अर्ली वॉर्निंग्स, आमचे तर हे सगळे आमचे सतर्क असतात, सज्ज असतात, तयार असतात. ते पण वरनं आम्ही शांत दिसतो, आणि पण हे आतमध्ये सगळे कामं चालू असतात, ट्रेनिंग पण चालू असते. आणि वरती आम्ही समोर काही दाखवत नाही की काय आम्हाला काही प्रॉब्लेम झाला. पण बस बघा ना, 22 एप्रिल पासून 7 मे पर्यंत काही नव्हतं, पण 22 ते 7 म्हणजे ऑलमोस्ट 8 आणि 7 15 दिवस काही ऍक्शन नव्हती, काही नव्हतं. आणि लोकांची पण प्रतिक्रिया अशी होती, काय गव्हर्नमेंट का करत नाहीये, का हल्ला करत नाही. पण कसं शांत होतो, त्यामुळे काय शत्रूलाही आणि बाकीच्या जे कंट्रीज होते त्यांना वाटलं की इंडिया काहीच म्हणजे शांतच आहेत असं आहे. पण आतल्या आत पुष्कळ काय चालू होतं. आणि बरोबर 7 तारखेला पहाटे आम्ही दाखवून दिलं. तो मोठा इम्पॅक्ट त्याच्यामुळे जाणवला खरं तर, आणि हे महत्वाचं. दे वर कॉट
अनअवेअर, त्यांना हा. म्हणजे असं पकडलं जेव्हा ते गाफील होते त्यावेळेला. अगदी खरं आहे. आणि खरं तर हेच या ऑपरेशनचं वैशिष्ट्य होतं की अचूक लक्ष्यभेद करणं, आणि भारतानं त्या दृष्टिकोनातनं तशीच महत्वपूर्ण पावलं उचलली. तर काय सांगाल? त्याला म्हणतो आम्ही प्रिसिशन शूटिंग. हा. जे आम्ही वापरले प्रिसिजन शूटिंग गन्स जे आम्ही वापरले त्याला आम्ही अगदी सांभाळून वापरले. असंही नाही की आहे ना जिथे हवं तिथे आम्ही मारत गेलो, असं नाही. आम्हाला हे पाहायचं होतं की कोलॅटरल डॅमेज होऊ नये. हा. आम्हाला ज्यांना मारायचं होतं आम्हाला त्यांनाच मारायचं होतं. फक्त दहशतवादी आणि दहशतवाद्यांना- अतिरेकांवरतीच हल्ला. हो. आणि यावेळेला जे पण आम्ही रेस्पॉन्स दिला अगदी प्रपोर्शनल रेस्पॉन्स दिलाय. ठीक आहे, आपण प्रमाणबद्ध प्रतिक्रिया म्हणून हे ना, अचूकतेमुळे संयम राखत ताकद दाखवता येते. म्हणजे अगदी बिलकुल कॅलिब्रेटेड रेस्पॉन्स आम्ही जे म्हणतो ते तसा केले गेला. आणि मग टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन म्हणजे आपली जी टेक्नॉलॉजी आहे, काय म्हणतात आपलं तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान आहे, याचा आम्ही यांचा इंटिग्रेट केला. आणि सगळ्यांचं इंटिग्रेट केल्यानंतर मग त्याचा वापर केला आम्ही सगळ्याचा समन्वय साधून. आणि मॉरल अँड लिगल स्टँडिंग आम्ही आधीच सांगितलं होतं आम्ही सिव्हिलियनवर करणार नाही. ते आमचे मॉरली वी वर व्हेरी अपराईट. आणि याच्याकरताच आपल्याला इस्रायलनी पण खूप साथ दिली. त्यांनी हेच सांगितलं की इंडियानी जे आपली ऍक्शन घेतली आहे आम्ही बरोबर, कारण की त्यांचं पण तर हेच सेम कंडिशन त्यांची होती की हमासने त्यांनी त्यांच्यावर अटॅक केला होता 7 ऑक्टोबरला. तर तसंच आपण जसं प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानला, तर ते इस्रायलने खूप आपल्याला याची सराहना केली आणि ते आपल्याला फुल सपोर्ट करतात. आणि दुसरं म्हणजे डेटरन्स, म्हणजे स्ट्रॅटेजिक डेटरन्स, म्हणजे बाहेर सांगून दिलं आम्ही भले शांत असो, आम्ही पीस लव्हिंग असो, पण जेव्हा गरज पडली आम्ही कोणाला सोडणार नाही, दाखवून दिलं. आणि आता जगातलं तिसरं सर्वात शक्तिशाली हवाई दल म्हणून भारताकडे पाहिलं जातंय. काय सांगाल या वाटचालीविषयी? आपली इकॉनॉमी 5वीवर आली आहे. आपला डिफेन्स बजेट पण चांगला दर वर्षी आपण वाढतच असतो. या वर्षी पण 15-20% वाढला पाहिजे. 2025च्या म्हणजे आजच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 1700 ते 2000 आपल्याकडे कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहेत. ठीक आहे, हवाई शक्ती खूप आहे आपल्याकडे, हेलिकॉप्टर्स आहेत, अटॅक हेलिकॉप्टर्स आहेत. त्याशिवाय आपल्याकडे रफाल जे आले आहेत, मिराज 2000 आहेत, असे आपल्याकडे एवॅक्स आहेत, सुखोई आहेत. हे आपल्याकडे असे जे टॉप क्लासचे आपल्याकडे एअरक्राफ्ट आहेत. त्याशिवाय आपल्याकडे एअर डिफेन्स S-400 एअर डिफेन्सचे आपल्याकडे सॉलिड यंत्रणा आहे, जे आता तुम्ही पाहिलं सगळे आपण L-70 पासून L-70, Su-23, आकाश, S-400, मीडियम रेंज सर्व्हिस टू एअर मिसाईल, लॉंग रेंज सर्व्हिस टू, आपल्याकडे इतके लॉंग एअर डिफेन्सचे आपल्याकडे इतके सिस्टम्स आहेत. त्या हे सगळं म्हणजे याच्यानी आपली एअरफोर्स इतकी स्ट्रॉंग झाली आहे की आपले जे काय म्हणतात त्याला एअर सुपिरियॉरिटी, आपण एअर सुपिरियॉरिटी आपण कायम करू शकतो, ज्याच्याने आपली जे लढाई आपण करू पुढे ते काय आपल्याला सोपं जातं. लढाईमध्ये म्हणतात त्याच्या कमांड एअरवर आहे, हवा याच्यामध्ये, तो बॅटल आपोआपच जिंकेल. आणि दुसरं त्याशिवाय आपल्या काय एवॅक्स आहेत. आता हे सगळं या ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं. आपण IB क्रॉस केली नाही, कुठेही IB क्रॉस केली नाही. आपण एअरफोर्सचा वापर केलाय, पण ते कशा करता, मिसाईल्सला लॉन्च करण्याकरता, समजलं. आणि याच्यामध्ये आपण पाहिलं 11 पाकिस्तानी एअरफील्ड आम्ही उडवले आणि ते सगळं 23 मिनिटात झाले, 23 मिनिटं. आणि याच्या आधी आम्ही त्यांचे जे एअर डिफेन्सचे जे यंत्रणा होती त्याला आम्ही ठप्प केलं, त्यांना ब्लाइंड केलं, त्यांना बंद केलं, जॅम करून टाकलं आणि बरोबर 23 मिनिटात ते 11 एअरफील्ड आम्ही ध्वस्त केले. आपण सांगू शकता तिसरा काय, आपण दुसऱ्यावर पण येऊन जाऊ. अगदी खरं आहे. आणि मुळात ह्या सगळ्या ऑपरेशन्स कशा प्रकारे केलं जातं ह्याचा एक खूप मोठा अनुभव सर तुमच्याकडे आहे. एक दिवस असा आला की तुम्ही तुमची गेमिंग परेड करून आला होता आणि अचानक संदेश आला त्यावेळेला आणि तुम्ही होता तसेच निघालात. तर जर त्याही दिवसाबद्दल सांगा आणि मग ती ऍक्शन किती पटापट घेतली जाते. जसं 24 सप्टेंबर 2002ला मी आपला गेम परेडून आलो होतो, बाहेर बसलो होतो आपल्या वाईफ बरोबर, चहा पीत बसलो होतो. आपला माझा रेडिओ सेट, तेव्हा मोबाईल फोन नव्हते पण असे 2-3 तऱ्हेचे रेडिओ सेट होते, सगळे वाजायला लागले, आवाज येतो, कॉल येतो. मग आम्ही चेक केला काय झालं,
माझ्या वाईफला सांगितलं की जरा टीव्ही ऑन कर, कारण की असं असलं तर काय NSG ला बोलवलं म्हणजे काहीतरी राष्ट्रीय स्तरावर काहीतरी झालंय, मोठं काहीतरी झालंय, नॅशनल लेवलवर काहीतरी झालंय. मग ते टीव्ही ऑन केला तर त्यात हे कळलं की आपल्या अक्षरधाम मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला केलाय आणि तिथे 90 लोकांना हॉस्टेज घेतले, 30-40 लोकांना मारले आणि ते तिथेच आहेत. हॉस्टेजला रेस्क्यू करायचंय. एवढ्या याच्यामध्ये आम्हाला समजलं की काय करायचंय. पण लगेच आम्ही तिथनं निघालो, अहमदाबादला पोहोचलो, अहमदाबादहून गांधीनगरला पोहोचलो. गांधीनगरला ऑपरेशन टेक ओव्हर केलं. आधी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की आता त्यांना शोधायचं कुठे, केवढं मोठं मंदिर होतं आणि ते किती जण आहेत. आणि ते नंतर कळलं, आधी 3 वाटत होते पण नंतर कळलं 2च आहेत. त्यांनी सगळा हल्ला विल्ला केला होता. ते एक IG पोलीस होते मिस्टर चक्रवर्ती, तर त्यांनी मला सांगितलं की हे 15 मिनिटं आधी मी पाहिलं इथं आणि त्याच्यानंतर मी पाहिलं नाही. आता मला समजायला आता शोधणार कसं. 101 रूम्स होते, तर सगळ्या रूम्स मध्ये सर्च करत 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 आम्ही आलो आणि एका ठिकाणी टॉयलेटमध्ये आम्ही जेव्हा शिरलो तर आतमधनं फायर आला. इथं ग्रेनेड टाकला आणि फायर आला. फायरने उत्तर आला म्हणजे आतमध्ये आहे कोणीतरी. मग ते फायर केलं पण तिथे टेररिस्ट होता, तो बाहेर पळाला. बाहेर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक दार असतं ज्यातनं आपले साफ करणारे हाऊसकीपर येऊन साफ करतात ना जे वॉशरूम्स, तर ते तिथनं बाहेर गेला आणि बाहेर तिथे नर्सरी होती. त्या नर्सरीच्या झाडांमध्ये लपला. पण माझे कॉर्डन लावून ठेवला होता. कॉर्डन म्हणजे घेराव असतो, तो घेराव लावून ठेवला होता. तर त्यांनी पिन डाऊन केलं त्याला. मग मला सेटवर कॉल आला की साहेब यहाँ पर उसको घेर रखा है, तुम्ही या पटकन. मग लगेच तुम्ही निघालात संध्याकाळी, तोपर्यंत खरं तर रात्र 2 वाजले होते. याच्यामध्ये पुष्कळ काय काय झालं दिसणं, कारण मेन दिसणं म्हणजे असं होतं, अतिरेकी इथे उभे, त्याच्या अगदी समोर भिंत होती. भिंतीच्या मागे मी आपल्या हिट बरोबर गेलो. प्रॉब्लेम हा होता तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते आणि आमच्या मागे सिटीचे लाईट्स होते, त्यामुळे त्याला आम्ही दिसत होतो. आपण सिलहट म्हणतो ना, असा शेप दिसतो आपल्या डोक्याचा, आणि तो अंधारात बसलेला झाडाखाली. आम्हाला डिसएडव्हान्टेज हे होतं की आम्हाला दिसत नव्हतं आणि त्याला आम्ही चांगले दिसत होतो. पण अशामध्ये पण त्याचे जे वेपन AK-47 जे फ्लॅश होतं त्याच्यानी आम्हाला कळलं की तो तिथे. मग मी माझा एक बडी होता माझ्या बरोबर, सुरजन सिंग भंडारी. त्याला मी सांगितलं, सुरजन मेरे को दिख गया है और मैं ग्रेनेड फेंकूंगा, स्टैंड बाय गो बोलूंगा, ग्रेनेड फेंकूंगा, मैं दीवार जब कुदरा होगा तूने फायर करना है. म्हणजे आपण फायर आणि मूव्ह असं आपण करू. तू मला कव्हर दे, मी आतमध्ये घुसेन, मग मी फायर करेन, तू ये, असं म्हणलं. मग ठीक आहे, स्टँड बाय गो म्हणलं. ग्रेनेड फेकला. उठून त्यांनी फायर करायला लागला. मी उडी मारणार होतो भिंतीच्यावर. त्यांनी फायर सुरुवात केली, त्यांनी पण लगेच फायर केलं आणि ते पाहिलं मी सुरजन सिंग भंडारी खाली पडला. त्याचे डोळे वरती गेले होते. मग पाहिलं मी काय केलं, आवाज दिला ना. मग त्याला माउथ टू माउथ रिसस्टेशन दिलं, CPR म्हणतो ना आपण, म्हणजे श्वास दिला मी त्याला. आणि मग त्यांनी श्वास घेतला आणि लगेच मग मी त्याला पाठवलं. पण जेव्हा मी श्वास देत होतो त्याच्या तोंडावर रक्त पडलं. आतापर्यंत रक्त म्हणजे तोंडावर रक्त कसं पडलं हे कळेना. तेव्हा मला कळलं की मला गोळी लागली होती आणि जेव्हा मी फुंकत होतो त्या जोर आपण लावतो ना, त्याच्याने पचकन असं रक्त त्याच्या तोंडावर पडलं होतं. आणि जेव्हा कळलं मला इथे गोळी लागली तेव्हा दुखायला लागलं. तोपर्यंत दुखत पण होतं. असं बॉडी पण गरम होती, ॲड्रेनलिन पंपअप असतो, समोर एनिमी आहे. पण ते कसं तसं केलं. मग त्याला स्ट्रेचर घेऊन गेले, मला घेऊन गेले. तिथे त्यांनी स्टिचेस लावले, ते काय स्टेपलर सारखं स्टिचेस लावले, पट्टी विट्टी लावली. म्हणलं की सर दवाई लो और आराम करो. म्हणलं ऐसे कैसे आराम करू, कैसे आराम कसं करू शकतो, ती लढाई चालू आहे. परत तसं ते पट्टी लागलेली आणि परत कसं गेलो. आणि मग तोपर्यंत दुसरा माझ्या बरोबर आला. तो म्हणला की दुर्गा होता नाव त्याचं. म्हणलं दुर्गा अब छोडना नाही आहे, वही कारवाई, तू फायर कर, मैं कूद रहा हूं. त्यांनी फायर करायला सुरुवात केली. मी भिंत उडी मारली, मी काय आणि मग फायर करता करता गेलो. त्याच्याकडनं काही फायरचं काही उत्तर आलं नाही. पाहिलं गोळी लागली होती. आता ते आधीच ते सुरजनच्या वेळाच मारलं असेल, पण त्यांनी मरता त्यांनी माझं नुकसान करून गेलं. पण चाळणी झाली होती त्याची. आणि आता दुसरा कुठे, पण इतकं काही डिफिकल्ट नव्हतं, कारण की आम्हाला माहित होतं हॉस्टेज घेतलंय. तर आम्हाला ते एक ऑडिटोरियम मधनं रडण्याचा आवाज, ओरडण्याचा आवाज येत होता. तर त्या ऑडिटोरियम मध्ये होते आणि ऑडिटोरियमचा एकच दरवाजा होता, तिथनं बाहेर येऊ शकत होता. पण टेन्शन एक होतं की तो एकटाच नागरिक खूप आहेत, दार उडवून आतमध्ये जाऊ शकतो. पण ते इथे करता शक्य नव्हतं, कारण की दाराच्या मागे कोणी सिव्हिलियन असता तर त्याला इजा झाली असती, तो गेला असता. हे मॅन्डेट आहे, जेव्हा NSG जाते तेव्हा कोणतेही सिव्हिलियन कॅज्युअलिटी होऊ नये. सिंपल, त्याची आम्हाला काळजी घ्यावी लागते है ना. तर
आता कसं करणार. मी सगळे आपले डिप्लॉय केले आणि म्हणलं तुम्ही फक्त नजर ठेवा. स्नायपरला लावून ठेवलं होतं की बाई दाराकडे लक्ष ठेव आणि तुला क्लिअर शॉट असेल तेव्हा मारायचा, तोपर्यंत नाही. असं केलं आणि मग वाट पाहत राहिलो. मी इथे काय केलं, ते सायकोलॉजीशी खेळलो, ह्युमन सायकोलॉजी म्हणतो ना, तर की आता इतके वेळ धूमधडाका चालू होता, इतका आवाज विवाज गोळीबार चालू होती आणि एकदम शांत झालं. त्यालाही ते झालं की काय झालं, आता जर पाहिला तो बाहेर येईलच, आता नाही तर 15 मिनिट काय येईल. आम्ही तेवढ्या वेळात काय केलं, मी आणि तो दुर्गा आम्ही वरती गेलो छतावर, तिथनं ऍप्सिलिंग करत रोप्सनी असे त्याच्यावर आलो, लटकत 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 त्याच्या आलो. जिथे ते दार होतं, जे कॉरिडॉर होतं ऑडिटोरियमचं कॉरिडॉर, त्याच्या वरच्या याच्यावर फ्लोअरवर किंवा त्या कॉरिडॉरवर आम्ही उभे होतो. ऍप्सिलिंग म्हणतात तुला आम्ही. असं दाबलं की आपण खाली जातो आणि सोडलं की आपण हँड फ्री होतो, अशी इक्विपमेंट होती. तर त्याच्यावर आम्ही उभे होतो, वाट पाहत होतो. आता हे माहित नाही किती वेळ वाट पाहायची, 5-10 मिनिटं झाल्या. तेवढ्यात मला मेसेज आला. आमच्याकडे रेडिओ सेट होता, जो स्नायपर होता, स्नायपरकडे टेलिस्कोप असतो, त्याने सांगितलं साहेब मेरे को दिख गया है, एक अतिरेकी बाहेर आलाय, त्या लाल टी शर्ट आहे आणि तो एका महिलाला घेऊन आलाय, असे पकडून आणलाय, आपलं ते ढाल बनवून आणलं. तो म्हणाला की मेरे को क्लियर शॉट नहीं मिल रहा है, आपकी तरफ है. और त्यांनी मला, मी वरती असं उभा होतो, त्यांनी माझ्या वेपनची अलाइनमेंट ठीक केली. बोला साहेब ऐसे उतरो और फिर फायर करना. आणि माझ्या वेपनला मी सिंगल शॉट ठेवलं होतं की एकच गोळी, परत कोलॅटरल डॅमेज होऊ नये. तुम्हाला मी आता तेच विचारणार होते की सिंगल शॉट तुम्ही ठरवलं होतं. खरं तर एवढं सगळं इतकं मागोमाग वेगानं सगळं घडत असतं आणि तुम्ही तुमच्या ऑर्डर्स पटापट देत गेलात. हे कसं, हेच एक खासियत असते कमांडोची, हेच एक खासियत असते स्ट्रेस मध्ये शांतपणे विचार करायची. हेच आहे स्टॅनफोर्ड डक सिंड्रोम. समोर काम शांत सगळं, पण आतमध्ये सगळं ते चालू असतं. आणि माझ्या चेहऱ्यावर मला ही भीती पण दाखवायची नाही. मी माझ्या चेहऱ्यावर भीती, आणि खरं सांगू मी जेव्हा वरती उभा होतो त्या दुर्गा बरोबर, मला खूप भीती वाटत होती ऍक्च्युअली. का, कारण की माझी वाईफ प्रेग्नंट होती, 3 महिन्यांनी गरोदर होती, मला 1-1.5 वर्षाची मुलगी होती. आता तेच बसल्या विचार करत होतो, मला काही झालं तो लोक पाहतील का, देश पाहिल का, काय होईल काय नाही, हे ते विचार. पण अशा वेळेस डर के आगे जीत है म्हणतो ना, तर त्याला ओव्हरकम करणं मला जरुरी होतं. ते डकवाला चेहरा दाखवायला जरुरी होतं. भले आतमध्ये मी पाय मारत असे नाही, पण समोर चेहरा दाखवणं जरुरी होतं. त्याच्याने माझ्या बरोबर जो होता, माझ्या बरोबरचे लोक आहे, माझ्या खाली जे काम, माझ्या खालचे जे कमांडमध्ये जे लोक आहेत, त्यांना कॉन्फिडन्स आहे की हमारा कमांडर हिम्मत वाला आहे असं. मग म्हणला की साहेब आहे, तर आम्ही स्टँड बाय गो बोलणार होतो आणि खाली उतरणार होतो. तेवढ्यात बोला साहेब अंदर चला गया. आणि लकीली आम्ही उतरलो नाही आणि वरतीच परत थांबलो मी, थोडक्यात अर्धा 1 सेकंड. आणि त्याच्यामध्ये समजा आम्ही अशा अर्धवट मध्ये आलो असतो, त्याने आम्हाला असंच उडवलं असतं त्याने, कारण त्याला तर निशाणा घ्यायचा नाहीये, मला निशाणा घ्यायचा. मग परत 15-20 मिनिटं आम्ही थांबत राहिलो. त्या परत वरती गेलो, अडकलो. बोला दुर्गा डर तो नहीं लग रहा है. बोला नहीं साहब आप मेरे साथ हो, कैसे डर लगेगा, कोई डर नहीं लग रहा. बोला कोई नहीं. तो मी त्याला सांगितलं बेटा ऐसा है, मैं सिंगल राउंड पे रख रहा हूँ, सिंगल शॉट पर, तू भी सिंगल शॉट पे रखना, पहले मैं फायर करूंगा और अगर मेरे हथियार में रोक पडी, काहीतरी प्रॉब्लेम झाला वेपन मध्ये, कारण की अशा वेळेला काय होऊ शकतो काही सांगता येत नाही, पण त्याच्याकरता एक केटर करणं जरुरी होतं. फायर में रुके तो तूने फायर करना है, क्योंकि यहाँ पर जो पहला फायर करेगा वो ही जिएगा. तुम्ही हे ठरवलं होतं की जो पहिला फायर करके वो जिएगा. आणि डिस्टन्स किती, या रूम एवढं, ते एवढा कॉरिडॉर होता 15 ते 20 इथून बस. आणि त्याला नेम घ्यायचा नव्हता, त्याने कसं मारायचं होतं, मला नेम घ्यायचं होतं, कारण की ते नक्की होतं की तो एकटा येणार नाही, कोणाला तरी घेऊन येणारच असं ढाल बनवून, कोलॅटरल डॅमेज नको व्हायला. सिंगल शॉट मी किती डिसएडव्हान्टेज मध्ये खेळत होतो म्हणा किंवा लढत होतो. तर अशा मी त्याला सांगितलं जो पहिले फायर करेगा वो जिएगा, है ना. वो बोला साहब आपको कुछ नहीं होगा. बस तेवढ्यात त्यांनी स्टैंड बाय मतलब साहब वो बाहर आ गया है और एक आदमी को लेके आया, बूढ़े आदमी को. बस बोला पोझिशन वही है, स्टँड बाय गो म्हणाला. त्याच्या समोर उतरले, एक गोळी फायर डोक्याच्या 2 डोळ्याच्या मध्ये, खोपडी उडवली त्याची आणि तर तिथल्या तिथेच पडला. आणि तो म्हातारे जे ग्रस्त होते तेही पडले, पण ते शॉकनी पडले, घाबरले असतील. ते जे खोपडे मारलं जेव्हा पडला, सांगतोय ना. आणि ते जेव्हा मी वरती लटकत होतो तेव्हा हे वाटत होतं 80% चान्स होता की मी जगलो नसतो, कारण की ते ऍडव्हान्टेज त्याला होता नंबर 1. दोघांना ऍडव्हान्टेज बरोबर असता
तर 50% आम्ही प्रोबॅबिलिटी घेतली असती. हो. पण त्याला प्रोबॅबिलिटी जास्त, म्हणजे त्याला हे ऍडव्हान्टेज त्याला जास्त open होतं होता, कारण. ओपन होतं, नेम घ्यायचाच नव्हता. म्हणून त्याला 80-20 मी घेऊ शकतो. 80% 80% असं होतं की मी राहणार नाही, पण ते 20% मध्येच होतं की मी जगू शकेन तेवढा मला. आणि केव्हा येईल आपली 5 मिनिटं, 10 मिनिटं, 10 सेकंड, 15 सेकंड, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, किती वेळ लागेल काहीच माहिती काहीच माहित नाही. आणि तेव्हा आला आणि खाटकन मारला आणि डोकं फोडलं त्याचं, तो खाली पडला. आणि जेव्हा मी असं पाय ठेवला खाली, हा. मी अजूनही जेव्हा सांगतोय तर माझे पाय थरथर कापतायत बोलताना, कारण की आता मी परत तिथेच पोहोचलो आणि मी कळायला आणि मी रडायला लागलो, कारण की एकदम रिलीफ झालं ना. हो. दुर्गा माझ्यावर एकदम झपट्टा मारला, त्यांनी अगदी असं घेतलं आणि खाली पडला तो. बोला साप मार दिया गुड साप ये वो करके, आणि लगेच मग त्यांना इव्हॅक्युएट केलं. आणि लोकांची खूप वाईट हालत होती. 5, 6, 8 तास ते सगळे हे जेव्हा दुसरं मारलं तेव्हा सकाळचे 3:30-4 वाजले होते. पण ह्या सगळ्या म्हणजे गेल्या पूर्ण 32 वर्षामध्ये एक सैनिक म्हणून तुमच्यामध्ये किंवा एक कुठल्याही सैनिकामध्ये कोणकोणते बदल हे डे 1 पासून होत जातात? म्हणजे सैनिक खूप डिसिप्लिन असतात, खूप स्ट्रिक्ट असतात, आम्ही फक्त एवढंच ऐकत आलेलो आहोत, पण तुम्ही ते प्रत्यक्ष जीवन जगलेलं आहात. आम्ही म्हणतो ना, आम्ही पण जेव्हा आर्मीमध्ये गेलो तेव्हा आम्ही नॉर्मल सिव्हिलियनच होतो. आम्ही काय असे काही विशेष असे बनलेलो नव्हतो, आम्ही सिव्हिलियनच होतो. ओनली थिंग आमच्या सिलेक्शनमध्ये काय होतं, आमचे ना फिजिक्सच्या सिलेक्शनमध्ये आमचे सायकोलॉजी टेस्ट होते. सायकोलॉजी टेस्टमध्ये हे चेक करतात की या मुलामध्ये ती शक्ती आहे का टू टेक ऍक्शन इन मिनिमम पॉसिबल टाइम अंडर द स्ट्रेस. ऍक्शन घेऊ शकतो का, इज ही अ टीम मेंबर की खूप सेल्फिश आहे, कारण की आर्मी इज अ टीम. एकटा माणूस काही नाही करू शकत. अक्षरधाम म्हणा, हे ऑपरेशन सिंदूर म्हणा, एकटा कोणी काही करू शकतो आहे ना. तर आपलं टीम, तर त्याच्याकरता तुम्हाला टीम स्पिरिट असणं जोड. तर हे सायकोलॉजीमध्ये हे सगळं चेक करतात आणि तसे सिलेक्ट होतो. आणि त्याच्यानंतर गेल्यानंतर मग तिथे आम्ही अकॅडमीमध्ये जातो, मग फिजिकली फिट होतो, तयार होतो, मेंटली रोबोस्ट होतो. तिथे अशी काय काय ट्रेनिंग असते ज्याच्याने तुम्ही मेंटली पण स्ट्रॉंग होतो. आपला इगो तोडतात. आम्ही तुम्ही कॉलेजमधनं गेलेले आपले हिरो टाईप तिथे गेल्यावर बरोबर तुमची हिरोगिरी बाहेर काढतात आणि सगळे म्हणतात या जमिनीवर या. आणि असं करून मग मेंटली पण रोबस्ट करतात, फिजिकली फिट असतो. आणि नंतर मग हळूहळू असे जसे जसे तुम्ही जातात, जेव्हा तुम्ही पाहता तुमचे अंडर कमांड लोक आहेत, ते तुमच्या एका बोलण्यावर तुमचं हुकूम आहे, तर अशा लोकांना तुम्ही कसं ते करणार. म्हणून ते एक देशप्रेम पण होतं आपल्या कमांडच्या, आपल्या लोकांकरता आपलं प्रेम पण वाढतं. म्हणजे देशाकरता तर असंच असतं. स्लोगनच आहे नेशन फर्स्ट. तर नेहमी काय असलं तर आम्ही म्हणतो ना, आमची पहिली बायको म्हणजे आर्मी, दुसरी बायको म्हणजे ज्याच्याशी लग्न केलं, वेडेड टू आर्मी. आणि तसंच वाईफला तर अजून ते असतं, कारण की ती बरोबरच असते, तिने सगळं पाहत असते. ऑपरेशन्स मध्ये फील्डवर नसतं पण तरी ते ऐकत असते, पाहत असते, बोलत असते, करत ती पण तेवढीच. आणि मी सांगतोय आमच्या महिलांमध्ये इतकी ताकद आहे, त्यांनी ते त्यांच्या जोरावर तर आम्ही सगळं सोडून जातो, तेच सगळं सांभाळतात. आम्ही आमच्या पोरांना वाढताना पाहिलंच नाहीये. आणि मी जेव्हा सुट्टीवर यायचो तो माझा मुलगा ते माझ्याकडे यायचाच नाही. तो तेव्हा म्हणायचा बाबा आहे तुझे, मला नाही बाबा, तिथे फोटो दाखवायचा तो. कारण की आईने आतापर्यंत त्याला तेच दाखवलं की बाबा बाबा येणार आहे, बाबा बाबा बाबा, तो बाबाच दाखवायचा. आता बाबा समोर प्रत्यक्ष बाबा त्याच्याकडे यायचा नाही, तो फोटोच दाखवायचा बाबा. अशा परिस्थितीत आम्ही होतो. म्हणून तसं आम्ही सॅक्रिफायसेस पण झालेत, पण गव्हर्नमेंट आमच्याकडे लक्ष पण देते. असंही देणी आहे की सगळं आहे, पण आमच्या बायका दे आर मोर स्ट्रॉंगर दॅन अस. पुस्तक आहे वेडेड टू ऑलिव्ह ग्रीन, त्याच्यात ते की फौजी वाईफनी काय काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. कारण की आता मी ॲज अ कमांडिंग ऑफिसर लढायला चाललोय, तर माझे जे खालचे जवान त्यांचे बायका आहेत, त्यांच्या बायकांकडे माझी वाईफ ते लक्ष देईल, त्यांची काळजी घेईल. असं एक आमचं एक कुटुंबच असतं, कुटुंबच असतं. आता मी त्या माझ्या युनिट करता मी एक एल्डरली मॅन आहे ना, असं ही बॉन्डिंग असते. म्हणून ते असे ट्रेंड असतो. सर, या दहशतवादी हल्ले होतात तेव्हा इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर संघटनेकडे बोट दाखवलं जातं की त्यांना कसा सुगावा लागला नाही किंवा नेमकं काय त्यावेळेस होत असतं. जे इंटेलिजन्स आहे हे वेगळ्या वेगळ्या लेवलवर असते. असे ग्रेड्स असतात त्यांचे. ते इन्फॉर्मर म्हणतात ना, कोणत्या इन्फॉर्मरवर आपण भरोसा केला पाहिजे ते आपल्या एक्सपिरियन्सने कळतं. कोणत्या इन्फॉर्मरची जे इन्फॉर्मेशन आहे ती करेक्ट आहे. आम्हाला सगळीकडनं, रॉ कडनं, याच्याकडनं, IB कडनं, पोलीस कडनं, आमचे जे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडनं आम्हाला अशी खबर येत असते
हा. आणि कोणतीही जी हे जे असतं इंटेलिजन्स असतं हे ना तुटके मध्ये येतं. हा. ठीक आहे ना, अर्धवटच असतात ते, म्हणजे काही कळतच नाही की काय, म्हणजे माहिती पूर्ण नसते. माहित नसते. आता ते कुठेतरी इंटरसेप्ट पकडतो आपलं जे हा. त्यांचे रेडिओ सेट की यहाँ पर कबूतर है, यहाँ पर कबूतर उड़ रहे हैं, यहाँ से हमारी गाडी चलने वाली है, यहाँ हाथी चलने वाला आहे, असं काहीतरी बोलत असतं. पण आम्हाला ते डिसायफर करावं लागतं, आम्हाला ते विश्लेषण करावं लागतं. कोण म्हणतो अच्छा नेमकं काय हम म्हणायचंय? उस जगह से आ रहे हैं जहाँ फूल है, जहाँ पहाड आहे, बर्फ आहे, असं काहीतरी सांगतील, नाव नाही सांगणार. हे सगळ्यांना जे तुटके आहे ना, सगळ्यांना जोडून आम्ही त्याला अप्रिशिएट करतो आणि त्याची इंटेलिजन्सची एक पिक्चर बनवतो. हा. त्याच्याप्रमाणे आम्ही करतो आणि हे इंटेलिजन्स येतच असतात हा. पुढे, कारण की त्या ऑपोजिट साइडला काही ना काही ऍक्शन चालू असतात. हो. लॉन्च पॅडवरनं टेररिस्ट मूव्ह करत असतात किंवा ट्रेनिंग करत असतात किंवा ते निघायची तयारी करत असतात. त्याच्यावरनं आपल्याला कळत असतं की आता हे बहुतेक या आता सांगतील आज काय तारीख 16 तारखेला शाम को 4 बजे ये ग्रुप निकलेगा इस इलाके से. आता आम्हाला मिळाल, पण गरज नाही तो 16 तारखेला या वेळेला निघेल, तो रात्री 12 वाजता येईल, सांगता येत नाही. त्याचे ते तो चेंज करेल है ना. कधी कधी फेक असेही ते सोडतात हा. इंटेलिजन्स वगैरे. आता पहलगाम मध्ये इंटेलिजन्स आलं असेल, तयारी पण होती, पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तिथे नेहमी तिथे डोक्यावर आपलं आर्मी फौजी नाही बसवू शकत आपण, पण तयार होतो, सगळं असतं, सगळं तयार. आता काय होतं माहिती, आता नळ आहे आपल्या घरात बाथरूम मध्ये, आपला नळ जेव्हा घट्ट बंद असतो तेव्हा कोणी म्हणत नाही की ना अरे नळ बंद आहे, कोणी बोलतं नाही, त्याच्यातनं गळत असेल ना, जरा पारे नळ गळतंय, जरा ते ठीक करून आण. 100 याच्यापैकी 99% जेव्हा आम्ही याचा इंटेलिजन्सवर आम्ही सक्सेसफुल होतो, त्या 1% जे पाणी गळतं त्याच्याबद्दल सगळे बोलतात, पण ते 99% बद्दल सक्सेस झाल्याबद्दल कोणी बोलत नाही. तर असं नाही की इंटेलिजन्स होतो, पुष्कळ वेळा होतो, बट यू कॅन नॉट कॉल इट ॲज अ इंटेलिजन्स फेल्युअर एज सच. ठीक आहे ना. ऑपरेशन सुरू असतं किंवा त्याच्यानंतर सुद्धा नागरिकांमध्ये थोडीशी एक भीतीची भावना असते किंवा काही थोडेसे मिसगाईड करणारे मेसेजेस फिरत असतात. तर ह्या सगळ्याकडे नागरिकांनी कसं बघायला हवं आणि एक सैनिक म्हणून नागरिकांकडनं काय अपेक्षा असते? तेव्हा सगळ्यात आधी आता आपण एक मॅच्युअर्ड कंट्री आहोत आणि एक्सपेक्टेड आहे की आपले सिटिझन्स पण मॅच्युअर्ड असले पाहिजे. आता आपण टेक्नॉलॉजिकली पण आपण खूप स्ट्रॉंग आहोत, तर आपण अशा फेक न्यूज, असे र्युमर्स, असे जे याच्यावर कधी विश्वास करू नये. आपण नेहमी प्रत्येक गोष्टीला पिंच ऑफ सॉल्ट घ्यावं, नेहमी त्याचे आपण अनालिसिस करायचं. असं शक्य आहे का, काही बोलतात, असं कसं पॉसिबल आहे? तर आपण स्वतःला इंट्रोस्पेक्ट, आपला स्वतः विचार केला पाहिजे. आणि दुसरं, अशा वेळेला आपलं युनिटी राहणं जरुरी आहे. इथे धर्म, जाती, हे ते बाकीच्या ते बाजूला ठेवायचं, ते बाजूला ठेवायचं. याचाच फायदा शत्रू घेऊ शकतो. पाकिस्तानमध्ये काय झालंय, आर्मी एका ठिकाणी चालू आहे, त्यांचं पॉलिटिकल एका ठिकाणी आणि पब्लिक वेगळी आहे. इथे बलुचिस्तान ते वेगळंच आहे. आपल्याला साथ देणारे आहेत बलुचिस्तान तिथे. तुम्ही ते सांगतोय तिथेही अनरेस्ट आहे. तर अशी काही परिस्थिती आपल्या भारतात होऊ नये, हे आपण लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे, सतर्कता. अशा वेळेला काय होतं, इन्फिल्ट्रेटर्स घुसतात. सांबाच्या सेक्टरमध्ये 12 लोकांना उडवलं, 12 इन्फिल्ट्रेटर्स घुसत होती. कारण की काय होतं, जेव्हा तर आतमध्ये असे लोक घुसतात आणि आतमध्ये हल्ला करतात, आतमध्ये बॉम्ब ब्लास्ट हे ते करतात. ठीक आहे ना, कारण की बाहेर लढू शकत नाही तर आतमध्ये करतात, म्हणजे आपलं अटेन्शन डायव्हर्ट करतात, आतमध्ये नुकसान करतात. हे सिटिझन्सची पण लढाई आहे, त्यांनी सतर्क राहायला पाहिजे. कुठे असे संशयास्पद अशी हालचाली असे दिसले तर त्यांनी रिपोर्ट है ना. सैनिकांना, आमच्यासारख्या लोकांना पाठिंबा द्यावा. काही झालं तर आमच्या फॅमिलीज जे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं, कारण की हे जेव्हा ते लढतायत तेव्हा तुम्ही आरामात झोपतायत घरात. अगदी खरं. ठीक आहे, आपल्या पोराच्या अभ्यासाकडे लक्ष नाहीये, ते तुमच्या पोराच्याकडे लक्ष आहे की तो अभ्यास व्यवस्थित स्कूलला टाइमवर जातोय की सेफली जातोय की नाही. त्याला आपल्या बायकोच्या सिंदूरची चिंता नाहीये, तो हे पाहतोय की आपले जे सिटीजन त्याचे सिंदूर राहतंय की नाही. म्हणून तुम्ही यांच्याकडे लक्ष द्या. नक्कीच. सेना मेडल कर्नल तुषार जोशी, आज आपण इथे आलात आणि खूप महत्वपूर्ण माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत. आणि हे ऑपरेशन नेमकं कसं होतं आणि त्यावेळेला कशी स्थिती असते, ती कशा प्रकारे हाताळली जाते, हे सगळं तुम्ही आम्हाला खूप छान विस्तृत स्वरूपात सांगितलं. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.
विश्वास शोभुनी राहो